महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 297 महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। सिद्धिविनायक रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने हृदय, किडनी, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांची तपासणी केली। गरजू महिलांवर सिद्धिविनायक रुग्णालयात मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। यावेळेस महिला पत्रकारांचा आणि नगरसेविकांचा देखील सन्मान करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, महिलांना आणि पुरुषांना देखील। आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे। म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की मी जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी, जोपर्यंत खूप त्रास होत नाही। आणि दुर्दैवाने आजही म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं, आणि महिला ही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही। आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे, आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं। खूप खूप धन्यवाद। प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, आणि आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे। आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत। या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे। याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत। जसं BP आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असे इतर चेक त्यांचं आता होणार आहे, पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया। पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं, तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना। कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा कसं असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवं आहे की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात म्हणजे कमी जितकं त्यांना पैसा भरून करता येईल ते बघावं, कारण त्याच्यामुळे ना गरीब महिलांचा खूप हे होतंय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना।